आज आपला गहू कापणे आहे, त्यासाठी नारळाच्या दोड्या आम्ही पाण्यात टाकून ठेवल्या, कारण आपल्याला यानच गव्हाचे ठेमले बांधणे आहे. गहू कापण्यासाठी आपल्या आईनं 5-6 बाया सांगितलेल्या होत्या, त्या आपण वावरात आल्या. येता बरं तर पहिलं त्यांनी गहू कापायला सुरुवात केली, पण ह्या कापलेला गहू आता आपल्याला उचल नव्हता, कारण हा गहू मागं उचला लागते, नाहीतर हवेनं उडते. मग आईनं मी गहू एका जागी करू आणि आपल्या बाबाजी त्या गव्हाचे ठेमले बांधे. गहू सांगणाऱ्या बायाचे स्पीड लय बेकार रे बा. म्हणलं हळूहळू घ्या, नाही तर जास्त दुसऱ्याच्या वावरात. 15 मिनिटात ते आईने एक हार कापून दुसरी पण चालू केली. यावेळेस आपला गहू लय वारला पोट्टे, कारण सवंगताच खाली पडे. तेवढ्या त्याईनं दुसरी पण हार सवंगून मोकळी केली आणि सावलीमध्ये बसल्या. त्यांना आपल्या विहिरीचं थंडगार डिझेल पाजलं आणि पुन्हा तिसरी हार सवंगणं सुरू केली. थोड्या वेळात तिसरी पण हार कापून झाली आणि मी घराकडे आलो. आपल्या विकलेल्या कापसाची चिठ्ठी घेतली आणि 2 मिनिटात जिनिंग मध्ये आलो. आपल्या विकलेल्या कापसाचे पैसे घेतले न घरी आलो. गहू ठेवायला तारपट्टी घेतली न वावरामध्ये आलो. आपण जिनिंग मधून घेतले ते आईनं अर्ध्यापेक्षा जास्त गहू कापूनच टाकला आणि थोड्या वेळात जेवण करायला बसलो. मस्तपैकी जेवण पिडवलं आणि राहिलेला गहू कापायला भिडवलं. 5 मिनिटात पूर्ण गहू कापून घेतला, पण आपल्याला हे 2 गोलं उचलले आता त्रास येत होता. 2-2.5 जेवरी तर यायनं पूर्ण गहू सांगून घेतला ना. आता फक्त गव्हाचे ठेमले जमा करायचे होते, त्यासाठी पहिले आपण आणलेली तारपट्टी टाकली, सोबतच गव्हाचे ठेमले पण आणणं चालू केलं. 15-20 मिनिटात पूर्ण ठेमल्याचा ढग लावला आणि बायाले सर्वायचाले भिडवून मी घराकडे निघालो.